हॅलो हाय नमस्कार श्रोते आणि प्रेक्षक हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, नवरात्र विशेष नवदुर्गा या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये आज खरं तर पहिला दिवस आहे आणि नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे, घटस्थापना झालेली आहे आणि या नवरात्राच्या आपल्या या काही विशेष दिवसांमध्ये आपण काही विशेष मुलाखती घेत आहोत, ज्यामध्ये आज स्त्रिया ज्या आहेत त्या प्रत्येक वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये स्त्रियांनी स्वतःचं अस्तित्व निर्माण केलेलं आहे आणि अशा विविध क्षेत्रातील महिलांच्या स्त्रियांच्या मुलाखती आपण इथे घेणार आहोत. त्यांचा संघर्ष, त्यांचा प्रवास आपण इथे जाणून घेणार आहोत आणि आजच्या आपल्या पहिल्याच मिताली म्हात्रे आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत आणि त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्या एक शिक्षिका आहेत. नृत्य असं म्हणतात की आपल्याकडे एखादी कला असली तर ती कला माणसाला जगायला शिकवते आणि नृत्य ही कला त्यांना आजवर इथपर्यंत घेऊन आली. कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी मध्ये सलग 12 वर्ष लावणी स्पर्धेमध्ये त्यांचा प्रथम क्रमांक आलेला आहे. शिवशाहीर दादासाहेब कोंडके यांच्या स्पर्धेमध्ये सुद्धा लावणी स्पर्धेमध्ये त्यांना राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये बक्षिसं मिळालेली आहेत. त्याचबरोबर रोशन सातारकर लावणी महोत्सवामध्ये प्रथम क्रमांक त्यांनी मिळवलेला आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित जाणता राजा या महानाटकामध्ये शाहिरी लावणी यांचं सादरीकरण त्यांनी केलेलं होतं. त्याचबरोबर संभवामी युगे युगे या महानाटकामध्ये सुद्धा त्या सहभागी झाल्या. त्याचबरोबर महाराष्ट्राचा लोककला अकादमी पुरस्कार सुद्धा त्यांना प्राप्त झाला. परंपरा महाराष्ट्राचे या कार्यक्रमाचं नृत्य दिग्दर्शक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. इडरविल क्लब व कोकण मराठी साहित्य परिषदेचा 2022चा नवोद्योजिका पुरस्कार सुद्धा त्यांनी त्यांच्या नावावर केला. झी मराठी आणि त्याचबरोबर मंदार काणे प्रस्तुत जागर मंगळागौरीचा या स्पर्धांमध्ये नृत्य दिग्दर्शक म्हणून किंवा परीक्षक म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. त्याचबरोबर लावणी ही कला जोपासत असताना, लावणी ही कला विविध ठिकाणी सादर करत असताना त्यांना मधुताई कांबेकर यांच्या हस्ते सुद्धा लावणीचा पुरस्कार मिळालेला आहे. मायाताई जाधव, कविता कोळी, त्याचबरोबर विजया कदम, आश्मिक कामटे या दिग्गज लावणी सम्राट असतील, लावणी सम्राज्ञी असतील, यांच्याकडून त्यांनी लावणीचं जे काही प्रशिक्षण आहे ते घेतलेलं आहे. तर आजच्या आपल्या या विशेष मुलाखतीमध्ये मिताली म्हात्रे यांच्यासोबत आपण छान दिलखुलास गप्पा मारणार आहोत. तुमचं खूप खूप पुन्हा एकदा स्वागत. कशा आहात? मस्त आणि छान वाटते. आज तू पहिल्यांदा मला असं माझ्या आयुष्यात असं घडतंय सगळं आणि बोलणार आहे मी आज. छान मस्त. क्या बात आहे. नक्कीच. तर सगळ्यात पहिल्यांदा मिताली मॅम मला जाणून घ्यायला आवडेल की तुमच्या आयुष्यामध्ये म्हणजे एक नृत्य हे तुमच्या आयुष्यात कसं आलं आणि तुम्ही कसा या नृत्यासोबत एवढे जवळचे असे बांधले गेलात? वयाच्या 3ऱ्या वर्षापासून टीव्ही म्हणजे होता छोटासा, त्याच्यावर वेगवेगळे कार्यक्रम लागायचे आणि ते म्हणजे सुरुवातीपासूनच असं अंग हलायचं. म्हणजे मी डान्स करणार, मी नाचणार, मी शिकवणार, ही गोष्ट मनामध्ये अशी ठरलेलीच होती. मग ते बघून मग सुरुवात झाली. मग पप्पांनी, आईंनी म्हणजे मम्मीने वगैरे मला पुढे पुढे हे करत गेले की बाबा चल हिच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, नाचते किंवा डान्स करते छानपैकी. मग छोट्या छोट्या कार्यक्रमांमध्ये त्याला घेऊन जात गेले असे. आणि मग त्याच्यानंतर मग गणपतीचे मंडळ, मग तिथे कुठेतरी मग माझी मुलगी छान डान्स करते, मग तिचं नाव द्या तिथे, मग ती करणार. मग तिथे सगळ्यांकडून मग मिळालेले बक्षीस, मग ते असं पुढे पुढे छान सगळं होत गेलं. आणि मग नंतर मग जसं जसं मोठी होत गेली मग तसं क्लास असा लावला नाही, पण मला पप्पा आणि मम्मी सीडीज आणून द्यायचे. त्यावेळेला आपलं VCD वगैरे होतं. मग त्याच्यातून बघून मग पहिले मी मायाताईंची लावणी बघितली होती, कारभारी दमानं ती बघितली होती. आणि मग तिथून मग सुरुवात केली. मग सुरेखाताईंची यारवजी बसा भाऊजी ती ट्राय केली. आणि मग असं करत करत गेली. म्हणजे थोडंसं पहिले लाज वाटायची समोर बघताना, कोण मला बघेल, कोण मला काहीतरी बोलेल, एक दडपण असायचं. मग ते फक्त खाली बघूनच डान्स करायचा, वरती बघायचंच नाही. मग खूप घरी आल्यानंतर ओरडा खाल्ला होता, आम्ही एवढं करतो, आम्ही तुला एवढं सगळं नेतो, तुला समोर नाही का बघता येत, अशा सगळ्या गोष्टी व्हायच्या. आणि मग तुला पुढे नेणारच नाही. मग ते खूप असं मनावर घेतलं आणि मग जी सुरुवात केली ती मग त्या ह्याच्यापासून म्हणजे जवळजवळ मी तेव्हा 7वीत 8वीत असेल तेव्हापासून जो स्टेज पकडला की बक्षीस घेतल्याशिवाय परत यायचंच नाही. बरोबर. आणि एवढे 2 जण कष्ट करतायत आपल्याला कुठे कुठे, म्हणजे जवळजवळ आम्ही एसटीने प्रवास करायचो, पायऱ्यांवर बसून यायचो रात्रीचे. आणि मग
म्हणजे कुठे खूप पोलादपूर, महाड, रत्नागिरी सगळीकडे म्हणजे जिथे असेल तिथे जिथे ऍड मिळाली बातमी की तिथे लगेच नाव गेलंच पाहिजे स्पर्धांसाठी. मग रात्री 2, 3, 4, 5 काय असेल ते म्हणजे निर्णय लागेपर्यंत तिथेच थांबायचं आणि तिथून मग जी गाडी भेटेल त्याच्याने जसं असेल तसं यायचं. मग ते सगळं असं गेली करत आणि मग पप्पा बोलले मग आपण थोडंसं हिला पुढे हे करूया म्हणून. मग मम्मी पण बोलली. मग क्लासेस भरतनाट्यमचं 2 वर्षाचं केलं बेसिक, कथ्थक केलं आणि मग मला मेन होतं की म्हणजे ह्यांनी सगळ्यांनी सांगितलं होतं की बेसिक एवढं पुढे आपल्याला हे नाही करायचंय. बेसिक केलं कम्प्लीट आणि मग त्याच्यानंतर लावणीमध्ये थोडंसं हे केलं की भरतनाट्यम आहे, स्कोप आहे त्याला, पण आपला मेन आपण आग्री. बरोबर. त्याच्यामुळे लावणी हा प्रकार पहिल्यापासून आवडायचा. मग लावणी थोडंसं त्यांचं सीडीज बघून हे करून शिकत गेली. नंतर मग सदानंद राणे सर, त्यांच्याकडे दमदमादमचं हे आलं होतं मला. मग त्यांना आधी मी भेटले होते. मग त्यांच्याकडून थोडंसं ट्रेनिंग घेतलं. तेव्हा त्यांनी मग छान ट्रेन केलं होतं मला. थोडंसं असं सांगितलं होतं अशा पद्धतीचं असतं हे ते. त्यांच्याकडून शिक्षण घेतलं 1-2 महिन्याचं. मग रोज यायचे माझ्यासोबत सगळे घरातले आणि मग तिथून मग पुढे प्रत्येक कॉम्पिटिशन लावणी हाच प्रकार एक ठेवून दिला आणि मग सुरुवात केली. मग कॉलेजमध्ये असताना पण लावणी 3 वर्ष कॉलेजमध्ये रँक मारला. तिथून मग नॅक कमिटीला 1 ग्रेड मिळवून दिली लावणीनेच त्याच ह्याच्याने. मग तिथून मग मला यवतमाळला पाठवलं होतं. यवतमाळला राज्यस्तरीय स्पर्धा होत्या. शरद पवार साहेब होते, त्यांच्यासमोर लावणी केली होती. तिथे सुद्धा फर्स्ट प्राइज मिळवलं. आणि मग तिथून मग कॉलेजमध्ये मग फक्त हेच की आत्ताही अजून कॉलेजमध्ये माझा फोटो आणि हे सगळं केलेलं आहे. ते छान वाटलं. आणि मग तिथून मग पुढे परत बीएडला पण असताना विस्पुते कॉलेजला तिथे पण लावणीच. मग ती लावणी करणारी एकच व्यक्ती की ती मिताली. असं ते सगळीकडे पूर्ण अख्ख्या पनवेलमध्ये म्हणा इकडे असं सगळीकडे ते झालं ते. मग आमदार साहेब विवेकानंद पाटील, त्यांनी मला मानसकन्या म्हणून हे केलं की माझी मानसकन्या म्हणून त्यांनी मला स्टेज सुरुवात केला की जो मोठा स्टेज आहे तो त्यांनी तिथून सुरुवात केली मला. सगळ्या लोकांशी जेवढे कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमीचा महोत्सव व्हायचा तर तिथे जेवढे काही गेस्ट यायचे किंवा ओपनिंगला तर ती जवळजवळ 20 वर्ष तिथे मितालीची पहिली लावणी ओपनिंगला व्हायचीच. तो कुठलाही म्हणजे कुठलाही डान्स असू दे, लावणी असू दे किंवा हिंदी फोक असू दे, जुने डान्स आपले सगळे नवरंग किंवा काय असं सगळे. तर मग ते त्यांनी मग तिथून सुरुवात केली आणि मग माझी ओळख अशी त्यांनी इंटरनॅशनल पर्यंत होऊन दिली. इंटरनॅशनल लेवलचं कबड्डीची स्पर्धा झाल्या होत्या पनवेलमध्ये. बाहेरच्या देशातली सगळी लोक आली होती. त्यांच्यासाठी एक मनोरंजनाचा कार्यक्रम सुरुवातीला ओपनिंगला ठेवला होता. त्याच्यात माझी लावणी सादर केली होती आणि त्या 7 देशांमध्ये ती लावणी तिकडे पोहोचली. फीडबॅक आला, गिफ्ट आले तिकडून सगळ्यांना. आणि मग त्यांचं पण हे झालं की कोणीतरी आपलं नाव हे करतंय. बरोबर. आणि मग असा सगळा एकंदरीत प्रवास. मग पुढे कॉम्पिटिशन्स थोड्याशा कमी केल्या. म्हणजे प्रत्येक ठिकाणी मग आपल्यापेक्षा म्हणजे माझं असं व्हायचं की आपण पुढच्या मुलींना किंवा दुसऱ्या मुलींना अपॉर्च्युनिटीज मिळाली पाहिजे. मग तिथून मग मी स्वतःहून सांगायची की मला कॉम्पिटिशन मध्ये पकडू नका म्हणून मी ऍज अ परफॉर्मन्स म्हणून करते. मग तिथून मग अरे असं कसं मॅडम म्हणजे तुम्ही तेवढं म्हटलं नाही. म्हटलं या छोट्या मुलींचं स्टेज आहे म्हटलं ह्यांना पुढे जाऊ द्या म्हटलं. मग तेव्हापासून मग नंतर मग जज आणि कोरिओग्राफर हा मार्ग थोडासा हे केला. नक्कीच. खरं तर ही एक तुमची एक ओव्हरऑल जर्नी आहे की कशी तुम्ही लावणीकडे कसे वळलात किंवा नृत्य जे आहे त्याने तुम्हाला कसं कवटाळलं आणि तुम्ही त्याला कशा पद्धतीने पुढे घेऊन गेलात. खरं तर जसं तुम्ही म्हणालात की कोणताही कार्यक्रम असला की लावणी सादर करायला तुम्हाला प्लॅटफॉर्म मिळत गेले.
खरं तर ही खूप मोठी गोष्ट आहे की लावणी ही जी एक आपली परंपरा आहे, आपली संस्कृती आहे किंवा आपली एक जी लोककला आहे ती आपण तिकडे सादर करतोय. तर ही लावणी सादर करत असताना बऱ्याच वेळेला खूप पॉझिटिव्ह कॉमेंट्स येतात, खूप निगेटिव्ह कॉमेंट्स येतात. कधी तुम्ही अशा गोष्टींना फेस केलंय का की पॉझिटिव्ह सोबत खूप निगेटिव्ह कॉमेंट्स पण आल्यात, मग त्याच्यामुळे तुमच्यावरती कधी काही इम्पॅक्ट झालाय का किंवा काय झालंय? पहिल्या सुरुवातीला छान वाटायचं सगळ्यांना की अरे वा छान, पण काही ठिकाणी असं व्हायचं की काय हे तमाशात नाचल्यासारखं नाचतात, अशी अशी एक हे आली होती. काही ठिकाणी म्हणजे आम्ही असं एका कार्यक्रमासाठी कुठेतरी एका ठिकाणी गेलो होतो आणि तिथे ना स्टेजचा प्रॉब्लेम झाला होता, तर त्यांनी ओपनली असं ठेवलं होतं. तर लोकांचं हे थोडंसं वेगळं झालं तिथे की त्यांनी पैसे येऊन ठेवले किंवा असं जे करतात ना तो प्रकार केला, पण तेवढं मनावर नाही घेतलं, कारण का ती आपली शेवटी एक परंपरा आहे, कला आहे. त्यांनी जर त्या नजरेने बघितलं तर आपण त्या नजरेने नाही बघू शकत. आपण ती कला आपल्या वेगळ्या ह्याच्यासाठी आपण जोपासतोय की ती लोकांपर्यंत लावणी काय आहे, कशी आहे, ती साज शृंगाराने नटलेली आहे किंवा काय, तर ते पोहोचवण्याचं काम आपण तिथे करतोय. बरोबर. तर तो ही गोष्ट अशी मनात न घेतला पुढे मी चालत राहिली की नाही की बाबा हे असं केलं म्हणून मी करणारच नाही, बरोबर असं मनामध्ये न ठेवता पुढचा प्रवास चालू ठेवला. सगळे कौतुक करणारी लोक असून पण चालत नाही, कोणीतरी असं उगाच नाही का थोड्याशा निगेटिव्ह गोष्टी जरी झाल्या तरी त्यातून आपल्याला पॉझिटिव्ह घेता आलं पाहिजे. श्रोते हो, आज आपण नवरात्र विशेष नवदुर्गा या विशेष उपक्रमामध्ये आज आपण मिताली म्हात्रे यांच्यासोबत छान दिलखुलास गप्पा मारत आहोत. त्यांची आतापर्यंतची जी काही जर्नी आहे किंवा जो काही त्यांचा प्रवास एक राहिलेला आहे जो अतिशय प्रेरणादायी आहे, तर त्याविषयी आपण जाणून घेत आहोत. पण वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत राहा आणि ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आचार्य 90 FM. हॅलो, हाय, नमस्कार श्रोते आणि प्रेक्षक. मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर आपल्या आचार्य 90 FM वरती स्वागत करते. तुम्ही ऐकताय आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि नवरात्र विशेष नवदुर्गा या विशेष मुलाखतींमध्ये आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत नृत्य विशारद, ज्यांनी लावणी जी आहे अतिशय म्हणजे लावणी त्यांचा जीवकी प्राण असं मी म्हणेन. तर अशा मिताली म्हात्रे आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. त्यांच्यासोबत आपण छान गप्पा मारत आहोत. मिताली मॅम, ब्रेकपूर्वी तुम्ही सांगितलं की कशा पद्धतीने पॉझिटिव्ह निगेटिव्ह कॉमेंट्स आल्या, निगेटिव्ह कॉमेंट्स वरती तुम्ही कशा पद्धतीने पुढे गेलात. आज तुम्ही एक मुलगी म्हणून आज तुम्ही आपल्या महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी, विविध शहरांमध्ये, विविध भागांमध्ये, गावोगावांमध्ये लावणी जी आहे ती सादर करत होतात. ज्या वेळेला तुम्ही हे सादरीकरण करत होता, खरं तर तुमच्या कुटुंबियांचं विशेष कौतुक, तुमच्या आईबाबांचं विशेष कौतुक की त्यांनी तुम्हाला इतकं सहकार्य केलंय. पण आज एक स्त्री म्हणून गावोगावी ज्या वेळेला तुम्ही जाऊन आपली कला सादर करत होतात त्यावेळेसचे कसे काही अनुभव आहेत का जे तुम्ही आमच्यासोबत शेअर कराल? चांगले वाईट कोणते? नक्की वाईट असे आलेच नाहीये, सगळे चांगलेच आले. तिथे गेल्यानंतर आहे ना त्या मुली, असं मुली म्हणा बायका म्हणा, की त्या माझ्या इथे शेजारी यायच्या, बाय तुला काय हेल्प म्हणजे मदत करू का ग, तुला काय करून देऊ का ग, छान दिसतेस. मध्ये काही वेळेला काही बायका असं ते डोळ्यातनं असं काजळ काय असेल ते माझ्या असं कानाच्या मागे लावणार की नजर नको लागायला, घरी गेल्यावर तर नजर काढ. आणि मध्ये असं बरंच काही काही सांगायच्या मला की कुठे बाहेर जाऊ नको, छान दिसतेस, खूप छान केलंस. लावणी झाल्यानंतर त्या मला भेटायला यायच्या, परत बोलायच्या की आम्ही अशा खूप लावण्या बघितल्या पण अशी लावणी सादर केलेली म्हणजे व्यवस्थित, कुठून काही दिसत नाहीये, कुठे काही पडलं नाहीये, इतकं सुंदर असं की मग आम्हालाही वाटतं की आमच्या मुलीने पुढे जावं, यावं नक्की, म्हणजे असं क्या बात आहे. मग त्यातनं ते असं व्हायचं की तू कधी करशील तेव्हा हिला पण सांग किंवा मी हिला तुझ्यासोबत पाठवायचं. म्हणजे एवढ्या विश्वासाने त्या असं मला हे करायच्या की आम्ही बाहेर नाही पाठवत मुलींना, पण तुझ्याकडे आज बघितल्यानंतर असं वाटतं की नाही, म्हणून हे खूप आहे, व्यवस्थित आहे, म्हणजे मी बिंदासपणे त्या माझ्या मुलीला पाठवू शकते. असं छान यायचं म्हणजे त्यांच्याकडून. आणि मीही त्या मुलींना खूप वेळेला बाहेर घेऊन गेलेली आहे, म्हणजे कॉम्पिटिशनसाठी दिल्लीला गेली होती मी. आपलं महाराष्ट्र भवनचा प्रोग्राम होता, महाराष्ट्र कला संस्कृती म्हणून.
सगळे आमदार खासदार वगैरे त्यांचं एक असतं ना म्हणजे हो, हो, कार्यक्रम. हो. तर तो तिकडे दिल्लीला आयोजित केला होता. एक उरणचा ग्रुप होता आणि एक पनवेलचा. पनवेल मधल्या 12 मुली होत्या आणि उरणच्या 7 मुली होत्या. अशा सगळ्यांना घेऊन मी तिकडे गेली होती. माझ्यासोबत मीनाक्षीताई पाटील, वा 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 त्या माझ्या सोबत होत्या, सुप्रियाताई पाटील, वा. आणि आम्ही 5 जणी आम्हाला एक हे दिलं होतं आणि ह्या मुली म्हणजे आणि अलिबागचा एक ग्रुप होता. असे आम्ही घेऊन तिथे एक 50-60 जणांचा ग्रुप मिळून आम्ही तिथे एक कार्यक्रम सादर केला होता आणि त्यांनी इतकं सुंदर आम्हाला हे केलं होतं. तिथेच राहिला महाराष्ट्र भवनला. नक्कीच, क्या बात आहे. म्हणजे एकंदरीत अशा सगळे इतके छान छान अनुभव आहेत तुमच्या पाठीशी. बद्दल बोलायचं तर म्हणजे सेम आई म्हणजे त्यांचं असं नाही की मी एक पॉलिटिशियन्स आहे किंवा काय आहे असं नाही. म्हणजे माझ्यासोबत अशा खाली झोपलेल्या आहोत. अरे वा, म्हणजे इतकं छान म्हणजे आई प्रेमळ असं सगळं. आणि मग आम्हाला पूर्ण छान दिल्ली दाखवली होती कार्यक्रम करून वगैरे. आणि मग परत येऊन मग म्हणजे इतकं छान होतं ते सगळं. नक्कीच. म्हणजे की एकतर आपली कला आणि अशी की सध्या आपण बघतोय, आता तो थोडासा विषय वेगळा होईल, पण मला आवडेल त्या विषयावर भाष्य करायला. कारण जसं की मिताली मॅम तुम्ही आताच म्हणालात की मी लावणी ज्या वेळेला सादर करायचे त्यावेळेला मला महिलांकडून जास्त पॉझिटिव्ह फीडबॅक यायचे किंवा महिलांना विशेष आनंद व्हायचा, किंवा महिला तुम्हाला लिटरली अशा प्रकारच्या कॉमेंट्स करायच्या की खूप छान साडी नेसून, व्यवस्थित नेसून, चोपून नेसून आणि अतिशय नखश्रीकांत शृंगार करून तुम्ही लावणी नृत्य सादर केलं. मला एक विचारायचं आहे की सध्याच्या घडीला आपण पाहतोय म्हणजे लावणीची साडी जी आहे ना तीच बदलली आहे. आणि ज्या पद्धतीने तुम्ही लावणी सादर करायच्यात किंवा तुमचे जे गुरु आहेत जे ज्या पद्धतीने लावणी सादर करतात, तर त्यांचं सादरीकरण आणि आता एक वेगळं म्हणजे कुठेतरी मग त्या वेगळ्या साड्या बदलल्या, फॅशन बदलली. लावणी ही कधीच मला आठवत नाहीये पूर्वी कधी केस मोकळे सोडून कोणी लावणी केलेली. सो ती एक गोष्ट झाली. तर आता सध्याच्या काही अशा गोष्टी घडतायत, त्या गोष्टी पाहून एक लावणीवरती विशेष कळवळा असलेल्या तुम्ही, कसं वाटतं तुम्हाला किंवा त्याविषयी काय बोलाल? कालच एक रील बघित तर पूर्ण वेस्टर्न लुक होतं, केस सोडलेले होते आणि गाणं ओरिजिनल लावणी. त्याच्यामध्ये बघून फार वाईट वाटलं. म्हणजे असं म्हणणं की तुम्ही ऍटलीस्ट मग गाण्याचं हे तरी नका हे करू. कारण का ज्या व्यक्तीने त्या गाण्यासाठी मेहनत घेतलेली आहे, प्रयत्न केलेले आहेत, जीव ओतलेला आहे की रात्रंदिवस की मी कशा पद्धतीने ही लोकांसमोर सादर करेन आणि ती कशा पद्धतीने प्रसिद्ध होईल, ह्याला कुठेतरी थोडंसं हे लागलं. मग ती आत्ताच्या लोकांना जे त्याच्यानुसार ते आवडतं ते बघतात आणि कमेंट करतात, पण त्यांना ओरिजिनल काय होतं याची काहीही नाही. बरोबर. तर ते कुठेतरी थांबवणं आपल्या हातात नाहीये. ते प्रत्येकाला कळायला पाहिजे की आपण कुठपर्यंत हे सादर केलं पाहिजे. बरोबर. ऑडियन्स विषयी काय वाटतंय? म्हणजे ऑडियन्स जो होता, बघा आता तुम्ही ज्या वेळेला सादरीकरण करायचात किंवा तुम्ही गावोगावी तुमचे दौरे असायचे त्यावेळेला सुद्धा ऑडियन्स होता, आज सुद्धा ऑडियन्स आहे. ऑडियन्स बद्दल काय वाटतंय? कारण ऑडियन्स कसं होतं, ऑडियन्स आहे ना सगळं जुन्या काळातले आधीचे म्हणजे 60, 70, 80. मग त्यांना ही आपली जुनी गाणी लावण्या सगळ्या त्यांना माहिती होत्या. कोणी कशा सादर केलेल्या आहेत, मधुताईंनी कशी सादर केलेली होती, जयश्री त्यांनी कशी सादर केलेली होती, किंवा यांचं नाव पिंजरा चित्रपट त्यांनी कसं हे केलं होतं. तर ते त्यांना माहिती आहे की बाबा ही अशा पद्धतीने सादर केलेली आहे. ती जर मी वेगळ्या पद्धतीने सादर केली असते तर लोकांना त्याची हे आली नसती की नाही बाबा ही लावणी नाहीये, छे हे काय बघण्यात अर्थ नाहीये, असा व्ह्यूज आला होता. पण मग त्यावेळेला मीच माझ्या मनावर घेतलं की ओरिजिनल तेच करायचं, त्याच्यामध्ये बदल करायचा नाही. बरोबर. आणि मग लोकांकडून आहे ना अशा शिट्या नाही यायच्या, ज्या वेगळ्या पद्धतीने शिट्या येतात ना तशा नाही आल्या मला कधी. मला फक्त उभ्या राहून टाळ्याच आल्या. मग असं मग बोलायला लागायचं अनाउन्सरला की अरे वाजवा रे शिट्टी, तेव्हा मग शिट्ट्या यायच्या. म्हणजे अशी ती वेगळ्या अर्थाने किंवा वेगळ्या ह्याच्याने कधी शिट्टी आली नाही. अशी कधी ती आली नाही. मग ती बोलायला सांगितल्यानंतरच लोक शिट्टी मारायचे. मग ते एक मनाला बरं वाटायचं की अरे यार आपण जे करतोय ते लोकांपर्यंत पोहोचलंय, ते चांगलं पोहोचलंय असं. सो म्हणजे मला काय वाटतं मिताली मॅम की इट्स ऑन यू
तुम्ही जे देणार तेच समोरचा ऑडियन्स घेणार आहे. त्याच पद्धतीने घेणार आहे. येस, म्हणजे तुम्ही जर कुठेतरी आपल्या पारंपरिक पद्धतीने सादरीकरण करताय तर ऑफकोर्स त्यांना ते आवडणार आहे. बरोबर आहे. पण जर तुमचा पाथ चेंज केला, तुम्ही जर एक वेगळं वळण धरलं तर समोरचं ऑडियन्स जे आहे ते ऑफकोर्स तिकडे मे बी विरोध करणारे फार कमी असतील, पण आहे ते स्वीकारणारे पण बरेच असतील. त्यामुळे मला असं वाटतंय प्रत्येक कलाकाराच्या हे हातात आहे, किंवा इथे असलेले प्रत्येक जण जे लावणी सादर करतायत किंवा इतर कला जे सादर करतात किंवा फोक विषयी आपण बोलूयात, फोक सादर करतायत, तर ते त्यांच्यावर आहे की ते प्रेक्षकांना काय देत आहेत. सध्या आपण बऱ्याच गोष्टींवरती गप्पा मारतोय श्रोते हो, आणि मिताली मॅम सोबत या छान दिलखुलास गप्पा रंगलेल्या आहेत. विषय जास्त छान रंगत चाललेला आहे, पण वेळ झाला एक छोटीशी विश्रांती घेण्याचा, आणि तुम्ही कुठेही जाऊ नका. आपण लावणीविषयी बऱ्याच बोलतोय तर बऱ्याच गप्पा मारतोय, तर नक्कीच आत्ताच मॅडमनी उल्लेख केला पिंजरा चित्रपट, तर पिंजरा चित्रपटातली ही लावणी तुम्ही याचाही आस्वाद घ्या, ऐका. लगेचच भेटूयात. तोपर्यंत ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. Acharya 90 FM 90 FM. हॅलो, हाय, नमस्कार श्रोते आणि प्रेक्षक हो. पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकताय आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि नवरात्र विशेष नवदुर्गा यामध्ये आजचा पहिला दिवस, घटस्थापना झालेली आहे आणि नवरात्र उत्सव सगळीकडे आनंदात उत्साहात साजरा होत असताना आपण सुद्धा विशेष कार्यक्रम घेत आहोत. आणि आजच्या आपल्या पहिल्या दिवशी आपल्या पाहुण्या मिताली म्हात्रे यांच्यासोबत आपण छान दिलखुलास गप्पा मारत आहोत. मिताली मॅम ह्या खरं तर लावणी सम्राज्ञी म्हणून ओळखीस आलेलं हे नाव आहे, आणि त्याचबरोबर लावणी म्हणतात ती पारंपरिक लावणी ज्या पुढे घेऊन आल्या त्या मिताली मॅम. आज त्यांच्यासोबत आपण गप्पा मारतोय. मिताली मॅम, ब्रेकपूर्वीच आपण पाहिलं की तुम्ही कशा पद्धतीने लावणी सादर करत होतात किंवा करताय, किंवा आत्ताचं जे काही बदललेलं स्वरूप आहे, आपण याविषयी गप्पा मारल्या. आता मला इतकंच जाणून घ्यायचंय की सध्या तुम्ही शिक्षिका म्हणून सुद्धा काम करताय, त्याचबरोबर कार्यक्रम कुठे असेल तर तेही तुम्ही करताय, तर आत्ता कसा अनुभव आहे किंवा काय, आणि लावणी जी आहे ती अजूनही तशीच तुमच्या जवळ आहे का, किंवा आता कामाच्या शेड्यूल मधून तिला कसं वेळ देताय? नाही, आहे. आता ऍक्च्युअली लावणी म्हणजे जीव आहे, आणि तो पुढे नेण्यासाठी शिक्षक हा पेशा पकडला. क्या बात आहे. त्याच्यामुळे म्हणजे ते चालू राहील माझ्याकडून. मग शिक्षक झाल्यानंतर मध्ये मला मुलांपर्यंत पोहोचवता येईल, त्यांना पुढे नेता येईल, आणि मग माझेही कार्यक्रम त्या पद्धतीने चालू राहतील, असं एक डोक्यात कन्सेप्ट ठेवली होती. ती तशी चालू ठेवली, पूर्ण केली. आणि आत्ताचं सध्याचं म्हटलं तर नृत्य ही कला आहे, बरोबर आहे. बरोबर. ती प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने जोपासतो. पण काही वेळेला कसं आहे की त्या लावणी करतात सपोज, तर त्या लावणीला जो लावणीचा आधी थोडंसं त्यांनी म्हणजे अभ्यास करायला पाहिजे की बाबा लावणी म्हणजे काय आहे, किंवा मी एखादी लावणी सादर करते तर ती तिने बघावी की त्याच्यामध्ये काय परिधान केलेलं आहे, कुठल्या पद्धतीने तिने कशा पद्धतीने सादर केलेली आहे, त्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यातला आनंद खूप वेगळा मिळणार आहे. बरोबर. जर आत्ताच्या मुलींचं काय होत आहे की घेतलं गाणं, त्याच्यावर थोड्याशा वेस्टर्न स्टेप्स की ती लावणी झाली, तर ती लावणी नाहीये. बरोबर. तो तुमच्या मनाला मिळालेला आनंद आहे की मी एक लावणी सादर केली, पण नाही. लावणी म्हणजे लावणी आहे, आणि फोक डान्स म्हणजे फोक डान्स आहे. लावणी आणि फोक डान्सचा त्यांनी छान अभ्यास करावा, आणि तर ती लावणीच सादर करावी, असं माझं वैयक्तिक मत आहे. खरं तर मी तर अशाही गोष्टी बघितल्यात, कदाचित तुम्ही आज परीक्षक म्हणून काम करताय, तुम्ही ही गोष्ट ऑब्झर्व केली असेल की आपण एक गोष्ट पाहतोय की लावणी कॉम्पिटिशन ज्या होतात ते कॉम्पिटिशनला आपण जातो तर खरं, पण घुंगरू सुद्धा काही जण परिधान करत नाही. घुंगरू हे मस्ट आहे, म्हणजे घुंगरू घातलेच पाहिजेत लावणीसाठी, की त्याच्याशिवाय जी ढोलकीची थाप आहे, त्या ढोलकीची थाप आणि ते घुंगरू याच्याशिवाय लावणी हा गोष्टच नाही. तर ती घुंगरू हे आहेतच, आणि त्याच्यानंतर नथ, साज, शृंगार पूर्ण, आंबाडा, तर तुम्ही ते असं वेण्या घालाल किंवा कल करून घालाल तर त्याला लूक नाहीये. तो आंबाडाच दिसला पाहिजे, त्याच्यावर छान गजरा, म्हणजे ते केसापासून ते नखापर्यंत जे लावणीला सगळं शृंगार लागतो तो झाला, दिसला तर ती लावण्यवती. नाहीतर मग एक आपलं नुसतं आपण महाराष्ट्रीयन पारंपरिक लूक करतो तेच, मग तो वेगळा आणि हा वेगळा. बरोबर.
डान्स करताना लावणीला घुंगरू हे असतातच. 3-3 किलोचे घुंगरू असतात. एका पायामध्ये 3 किलो, दुसऱ्या पायामध्ये 3 किलो, असे 6 किलोचे घुंगरू घेऊन आम्ही लावणी सादर करत असतो. माझी पहिली लावणी 12 मिनिटाची होती. 7 मिनिटाचा तोडा होता आणि 7 मिनिटांचा तोडा. येस, 7 मिनिटाचा तोडा होता आणि 4 मिनिटाची पुढची लावणी होती. हो, हल्ली तोड्यावरून आठवलं, सॉरी मी तुम्हाला मध्ये ब्रेक करते. बरेच जण तोडे सुद्धा ब्रेक करतात. हो, ब्रेक करतात. का पुढे नाही किंवा हे घ्यायचं, पुढे कर. नाही. पण त्यांची ना एक हे ठरलेली असते की बाबा यानंतर हा ताल वाजवायचा, तो ताल वाजवायचा. त्याच्याशिवाय ते बसत नाही. तुम्ही जर पहिला ताल सोडून शेवटचा ताल पॅच केलात तर तिथे ती मजा येत नाही. बरोबर. त्याच्यामुळे त्यांचं जे कंटिन्यू आहे ना, मग 5 मिनिटं, 3 मिनिटं, 7 मिनिटं असं त्यांचा एक ठरलेला असतो. बरोबर. मग तो त्याच पद्धतीने, म्हणजे मी ज्या वेळेला सुरुवात केली होती त्यावेळेला म्हणजे त्यांना वाटलं नव्हतं की ही करेल नाही करेल. ऑन दी स्पॉट होतं माझं. हो हो हो. भेट वगैरे काही नव्हती. त्यांचे डान्सरचा प्रॉब्लेम झाला होता. मला जस्ट विचारलं. मी अर्ध्या तासात रेडी होऊन तिथे गेली होती सेटवर आणि विचारलं करशील? म्हटलं हा करेन. म्हटलं मी, तुम्ही नका, म्हणजे तुम्ही मला सांभाळून घ्या, काळजी करू नका, सांभाळून घ्या. आणि जी त्यांनी सुरुवात केली ना, ते वाजवतच गेले. मी थांबतच नाही. शेवटी गायिकेला सांगितलं तू गाणं चालू कर. मग तिने डायरेक्टली सुरुवात केली. मी मुजरा दिला आणि मग पुढच्या गाण्याला सुरुवात केली. मग ते असं टोटल माझं जेव्हा रेकॉर्डिंग झालं होतं त्यावेळेला कळलं होतं 12 मिनिटं 35 सेकंद. मग तेव्हा मला एक छान वाटलं होतं की मी एवढ्यापर्यंत मी करू शकले. छान झालं होतं ते. पण तोडा खूप म्हणजे लावणी महत्वाची. सुरेखाताई, आपलं मधुताई, त्याच्यानंतर मायाताई यांचे तोडे बघण्यासारखे आहेत. हो. आणि त्याच्यात आता नवीन म्हणजे नाव म्हणजे अश्मिक दादा. नक्कीच. मी शिकली त्याच्याकडून, एक छोटी गोष्ट शिकली. खूप छान सांगितलं त्याने मला. आणि त्याचं एक विशेष कौतुक असं आहे की त्याची लावणी बघताना असं वाटत नाही की कुठे काही कमी आहे. खूप सुंदर, इतकं सुंदर ना, म्हणजे असं, म्हणजे एखाद्या बाईला पण लाजवेल असं पुरुष म्हणून. आणि कुठे त्याचं असं वल्गरपणा नाही, असं काहीच नाही. सुंदर सादरीकरण असतं आणि मला ते आवडतं. नक्कीच. तर खरं तर खूप छान आपल्या गप्पा रंगलेल्या आहेत. परंतु असं म्हणतात की प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते आणि या मर्यादेपोटी आम्ही ही मुलाखत इकडे उरकती घेतोय. मिताली मॅम, तुम्हाला पुढच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्ही ज्या पद्धतीने स्वतःला घडवलं, ज्या गुरूंच्या माध्यमातून तुम्ही घडलात, तसंच तुम्ही आता पुढच्या जनरेशनला घडवण्याचा प्रयत्न करताय. तर तो तुमच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने व्हावा अशीच मी इकडे प्रार्थना करते. आणि नवरात्र विशेष तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते. जाता जाता फक्त ज्या महिला आहेत ज्यांना असं वाटतंय की या क्षेत्रामध्ये जर करिअर करायचे तर लग्नानंतर कदाचित ते होऊ शकत नाही किंवा काय एक भीती असते मनामध्ये, तर आपल्या अशा सगळ्या महिलांना काय एक संदेश द्याल प्रेमाचा? नक्कीच सगळ्यांना एकच विनंती किंवा प्रोत्साहन देते तुम्हाला मी की आपल्या मनाला वाटतंय ना ती गोष्ट नक्की करावी. नक्कीच. तिथे हा काय बोलेल, हिला काय वाटेल हे मनात न घेता मला काय वाटतंय, मला काय हवंय ही गोष्ट मनात ठेवून जर पुढचं पाऊल उचललं तर ते यशस्वी पाऊल असणार आहे. आणि लावणी अशी गोष्ट आहे की तिला कुठेही मरण नाही. ती अशा पद्धतीनेच सादर करा आणि आपलं स्वतःचं नाव कमवा, एवढंच सांगेन. नक्कीच. खूप छान वाटलं. आणि जशा तुम्ही हसतमुख आहात तशाच नेहमी हसत राहा आणि खूप खूप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी. तर श्रोते हो, नवरात्र विशेष नवदुर्गा या विशेष उपक्रमामध्ये, या विशेष कार्यक्रमांमध्ये आज आपला पहिला दिवस, घटस्थापना होऊन सगळीकडे आनंदाचं वातावरण झालेलं आहे. आणि आज आपल्या पहिल्याच दिवशी मिताली म्हात्रे, लावण्यवती, नृत्यांगणा आज आपल्यासोबत जोडल्या गेल्या होत्या. त्यांच्यासोबत छान दिलखुलास गप्पा रंगल्या. ह्या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या नक्की आम्हाला कळवा. आणि याच नोटवरती मी आरजे कोमल मिताली मॅम सोबत इथे तुमची रजा घेते. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद.